नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद पेटलाय। कुंभमेळ्याला नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा असं न म्हणता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा म्हणावं ही त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या आखाड्यांची मागणी आहे। मात्र या मागणीला नाशिकच्या साधू महंतांचा विरोध आहे आणि या मुद्द्यावर शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमने सामने आले असल्याचं दिसतंय। लघु अक्षर आहेत ती डाव्या बाजूला म्हणजे पहिले असतात आणि दुसरं जे अक्षर आहे ते नंतर येतं। त्यामुळे नाशिकमध्ये 3 अक्षर आहेत, नाशिक आधी असतं, त्याच्यात स्थानाच्या महात्म्याचा आणि याने काय फरक पडत नाही। परंतु व्याकरणाची चूक ही त्या कुंभमेळ्याच्या पोर्ट्रेटवरती किंवा जे काही परिपत्रक शासन प्रसिद्ध करेल, आमची स्वतःचीच मागणी आहे की दोन्ही नावं ठेवावी। तिथे त्यांचं म्हणणं असं आहे की त्र्यंबकेश्वर नाव आधी ठेवावं, तर ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं होईल असं मी सांगतो, एवढंच बाकी। नाशिक नाव आधी नाशिक आधी आहेच, सगळीकडे नाशिक त्र्यंबकेश्वरच म्हटलं गेलंय, तेच कायम ठेवा। तेच कायम ठेवावं। आमचे काही परमस्नेही आहेत, जसे महंत सुधीरदासजी, भक्तीचरणदासजी यांच्या काही वक्तव्य आमच्या कानावर पडत असताना एकीकडे दुःखही होतं, एकीकडे हसू पण येत आहे की यांना अजूनही अभ्यासाची गरज आहे। ज्या काही प्रमाण देत आहात आपण, तर त्र्यंबकेश्वरलाच कुंभमेळा होतो, इथेच त्याची प्रमाणं आहेत। 7 नद्या 5 नद्या ज्या ठिकाणी आहेत असे कितीतरी उल्लेख आहेत, ज्यांचा संगम आहे तिथे त्र्यंबकेश्वरला, तिथे कुंभमेळा होतो, याचे अनेको पुराणांमध्ये उल्लेख आहेत।